नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल देशमुख तुम्हा सर्वांचं परत एकदा विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाचा टॉपिक आपण शिकणार आहोत. जर GS3 मध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये एक इंटरनल सिक्युरिटी एक सब्जेक्ट आहे. GS3 मध्ये अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर सायन्स अँड टेक आहे, पर्यावरण आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, आणि शेवटी इंटरनल सिक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षा. हे प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या विषयांचा आपल्याला GS3 मध्ये अभ्यास करायचा असतो. आता त्यामध्ये जो अंतर्गत सुरक्षा आहे, इंटरनल सिक्युरिटी, त्यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे काय तर मनी लॉन्ड्रिंग. आता मनी लॉन्ड्रिंग संदर्भात मी एक रील पण बनवली होती. ओके, पण आज ह्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं अजून डीपमध्ये जाऊन एक्झॅक्टली मनी लॉन्ड्रिंग कशी केली जाते हे आपण समजून घेणार आहोत. ओके, मनी लॉन्ड्रिंग आपला दुसरा टॉपिक नंबर 2 आहे आपल्या अंतर्गत सुरक्षेमधला, मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, अगोदर त्याचा अर्थ समजून घेऊ, त्यानंतर कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग केली जाते त्याचे आपण त्या ठिकाणी टप्पे बघू, आणि त्यानंतर शेवटी गव्हर्नमेंट ह्याच्यावर काय करते हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय मित्रांनो, जसं मी तुम्हाला रीलमध्ये सांगितलं होतं की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा, बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा हा कायदेशीर मार्गाने दाखवणे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग होय. ओके, आता बघा आपण थोडक्यात त्याला लिहून घेऊ. बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा, कायदेशीर मार्गाने कमवलेला दाखवणे, कायदेशीर मार्गाने कमवलेला दाखवणे. आता बेकायदेशीर मार्ग कोणकोणते आहेत, कोणत्या बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवला जाऊ शकतो. आता एकदम साधं जर आपण उदाहरण घेतलं तर भ्रष्टाचार करणे हा सुद्धा काय एक बेकायदेशीर मार्ग आहे. मग उदाहरणार्थ बेकायदेशीर मार्ग कोणते आहेत तर बघा, भ्रष्टाचार, त्याचबरोबर काय तर आपण त्याला म्हणू कर न देणे, कर न भरणे किंवा कर चुकवेगिरी, त्याला असा पण आपण मराठी शब्द वापरू. त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी असेल, ओके, अंमली पदार्थांची तस्करी, ड्रग्सची तस्करी, मानवी अवयवांची तस्करी, मानवी अवयवांची तस्करी, हे करून पैसा कमवणे म्हणजे काय तर बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवणे. ओके, मानवी अवयवांची तस्करी, असे इत्यादी मार्ग आहेत. त्याचबरोबर खंडणी असेल, ओके, चोरी असेल, खून असेल, हे बेकायदेशीर, जे कायद्यामध्ये बसत नाही ते बेकायदेशीर. या बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा हा आपल्याला काय करायचा आहे तर कायदेशीर मार्गाने दाखवायचा आहे आपल्याला. म्हणजे जो व्यक्ती बेकायदेशीर मार्गाने कमवतो तो, त्याला आपण काय म्हणतो तर मनी लॉन्ड्रिंग म्हणतो. ओके, जो व्यक्ती बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवतोय आणि कायदेशीर मार्गाने कमवलेला दाखवतोय म्हणजेच काय तर मनी लॉन्ड्रिंग. आता पद्धत खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण या पद्धतीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपली एक बॅच लॉन्च झालेली आहे, राज्यसेवेची नवीन पॅटर्नची, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच लॉन्च झालेली आहे या 3 तारखेपासून पुणे शाखेमध्ये, बरोबर. आता या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या ठिकाणी बॅचमध्ये तुम्हाला सागर सर पाहायला मिळते. सागर सर मुख्य विषय या ठिकाणी शिकवणार आहेत, त्याबरोबर बाकीचे फॅकल्टी पण या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॅचचं फीचर काय तर आपण विद्यार्थ्यांची 1-to-1 मेंटरशिप करतो. जे विद्यार्थी आहेत ज्यांना प्रामुख्याने जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो तर उत्तर लेखनाचा प्रॉब्लेम येतो. उत्तर लिखाण करणे ही सगळ्यात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी अवघड बाजू होऊन बसते. का? कारण की ऑफलाईनचे विद्यार्थी समोरासमोर येऊन बसतात आणि सरांकडून चेक करून घेतात, परंतु ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो की सर कसे पाठवायचे, कोणाकडे पाठवायचे, कोण चेक करणार आहे,
त्याच्यावर रिप्लाय कसा येणार आहे वगैरे वगैरे. तर आपली विदर्भ आयएएस अकॅडमी त्या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह लॉन्च करते की प्रत्येक जे शिक्षक असतील त्या शिक्षकांना काय करायचं, बॅचमधल्या 5-10 विद्यार्थ्यांकडे कंटिन्युअसली लक्ष द्यायचं. म्हणजे काय करणार, समजा उदाहरणार्थ मी आहे, मला त्या ठिकाणी विदर्भ आयएएस अकॅडमीमध्ये जे ह्या बॅचला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील ते 10 विद्यार्थी माझ्याकडे असतील. मग त्या 10 विद्यार्थ्याला मी कंटिन्युअसली 2-3 दिवसानंतर त्या ठिकाणी विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑफिसमधून त्यांना कॉल करणार की बाबा तुला सगळं व्यवस्थित आहे ना, काय होते तुला, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का, सगळे टॉपिक्स तुला व्यवस्थित समजत आहेत का, उत्तर लेखनामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी मी त्या प्रॉब्लेम्स त्यांचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर त्यांचे उत्तर चेक करून देणं असेल. पर्टिक्युलर फॅकल्टी, समजा माझा जो विषय आहे मी GS2 शिकवतो, मग GS2 सोडून बाकी GS3 कोण असेल, GS3 मध्ये पण तुझं व्यवस्थित चेक करून होतंय ना, तो शिक्षक तुला व्यवस्थित रिस्पॉन्ड करतोय का, म्हणजे ह्या बॅचच्या संदर्भात जेवढे काय तुमचे डाऊट्स असतील तेवढे त्या ठिकाणी मी सॉल्व्ह करेल. 10 विद्यार्थी सोडून माझे 10 सोडले नंतर बाकीचे 10 विद्यार्थी महाजन सरांकडे असतील. महाजन सर त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळे बघतील. बाकीचे फॅकल्टी जे काय सगळ्यांकडे काय असणार आहे तर विषय वाटून दिलेले असणार आहेत. त्यामुळे आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर 1-to-1 मेंटरशिप. विद्यार्थ्याकडून आपण उत्तर लिहून घेतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण त्या ठिकाणी एखादा टॉपिक शिकवला, आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी गव्हर्नन्स आहे, GS2 मधला पार्ट कोणता आहे, गव्हर्नन्स आहे. गव्हर्नन्समध्ये आपण ई शासन हा टॉपिक शिकवला, तर ई शासन शिकवल्याच्या नंतर आतापर्यंत युपीएससीच्या प्रीवियस इयरच्या क्वेश्चनमध्ये मागील वर्षामध्ये गव्हर्नन्सवर, ई शासनावर कोणकोणते प्रश्न आले होते हे त्या ठिकाणी क्लासमध्ये डिस्कस केले जातात आणि त्यानंतर त्याचे उत्तर विद्यार्थ्यांकडून चेक केले जातात. ओके, म्हणजे टॉपिक वाईज आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडनं उत्तर लिहून घेणार आहोत. त्यानंतर पूर्ण गव्हर्नन्स हा जो गव्हर्नन्सचा सिलेबस आहे, गव्हर्नन्सचा सिलेबस संपल्याच्या नंतर सुद्धा शेवटी आपण त्याच्याकडे काय करू तर पूर्ण गव्हर्नन्सची आपण त्याच्याकडे एक टेस्ट लिहून घेणार आहोत. मग एखाद्या विद्यार्थ्याला आन्सर रायटिंग जमत नाहीये, त्याला कॉल करायचा किंवा तो ऑफलाईन असेल तर ऑफलाईन त्याला त्या ठिकाणी समोर बोलून घ्यायचं की तुला काय प्रॉब्लेम होते बाबा, का लिहू शकत नाहीस. मी विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सजेस्ट करतो की उत्तर लिहित असताना सुरुवातीला डायरेक्टली बघून उत्तर लिहा. ज्या तुम्हाला आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतोय त्यातून बघून लिहा. डझंट मॅटर की तुम्ही कुठून लिहिताय. लक्षात ठेवा, आपल्याला त्या ठिकाणी कुठं स्कोर दाखवायचा कोणाला की मला किती स्कोर आलेला आहे. आपला जो कम्फर्ट झोन आहे त्या कम्फर्ट झोनच्या आपल्या अगोदर बाहेर यायचं आहे. म्हणजे काय की बाबा उत्तर लिहिता येत नाही किंवा उत्तर लिहिण्याची भीती जी आहे तो तुमचा कम्फर्ट झोन आहे. मला उत्तर लिहायचंच नाहीये, तो तुमचा कम्फर्ट झोन आहे. सो आउट ऑफ द कम्फर्ट झोन येण्यासाठी सुरुवात कशी करायची तर बघून लिहा, बघून गोष्ट लिहा. हळूहळू 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी न बघता उत्तर लिहायला सुरुवात कराल आणि ॲट द एंड तुमची अशी त्या ठिकाणी स्टेज येईल की तुम्हाला बघून लिहायची गरजच पडणार नाही. बरोबर. आणि त्या टप्प्याच्या नंतर आपल्या व्हॅल्यू ॲडिशन गोष्टी कराव्या लागतील. मग त्याचबरोबर करंट अफेअर कसं ॲड करायचं ह्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. सो विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय असेल तर विद्यार्थ्यांची 1-to-1 मार्गदर्शन. आता मी अमरावतीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक 50-60 विद्यार्थ्यांना मी शिकवलं इंटरनल सिक्युरिटी. प्रत्येक विद्यार्थ्याला मी समोर बसून, क्लास संपल्याच्या नंतर समोर बसून मी विद्यार्थ्यांचे उत्तर चेक केलेले आहेत. आता हे फक्त फेका मारत नाही मी. तुमचे जर कोण अमरावतीचे विद्यार्थी असतील ओळखीचे राज्यसेवेच्या बॅचचे तर तुम्ही त्यांना विचारू शकता ओके की बाबा कसं तुमचं उत्तर चेक केलं जाते. सो समोरासमोर बसून त्यांचे उत्तर चेक करून दिले जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मेन्स सुरू असताना सुद्धा प्रीमध्ये कसा स्कोर करायचा हे पण तुम्हाला पर्टिक्युलर फॅकल्टी हे वेळोवेळी सांगत असणार आहे. त्यामुळे अशी आपली त्या ठिकाणी बॅच 3 मार्चपासून लॉन्च झालेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अमरावती पुणे ब्रँचला किंवा हे जे नंबर आहेत खालचे ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके, चला आता आपल्या टॉपिककडे येऊ. आता मनी लॉन्ड्रिंग म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कमवलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने दाखवणे. कशी दाखवायची, कशी त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने दाखवायची, ह्याच्या काही पद्धती आहेत, काही स्टेप्स आहेत, काही पायऱ्या आहेत. बघा, हे बघा वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्यातला महत्त्वाचा प्रकार आपण घेऊ. ओके, आता बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण व्यवस्थित स्टेजेस समजून घेऊ की कशी मनी लॉन्ड्रिंग केली जाते. हे वन ऑफ द एक्झाम्पल आहे बरं का. असं नाही की प्रत्येक मनी लॉन्ड्रिंग किंवा बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा कायदेशीर मार्गाने दाखवत असताना हीच एक अंतिम पद्धत नाही. वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु मी तुम्हाला त्यातली एक सांगणार आहे. आता बघा, साहिल नावाचा एक त्या ठिकाणी व्यक्ती असेल, साहिल, बरोबर. तर साहिलनं काय केलेलं आहे तर साहिलनं त्या ठिकाणी 10 करोड रुपये हे बेकायदेशीर मार्गाने कमवलेले आहेत असं कन्सिडर करा. ओके, साहिल नावाचा व्यक्ती आहे, त्याने 10 करोड रुपये बेकायदेशीर मार्गाने कमवलेले आहेत. आता त्याला हे 10 करोड रुपये कायदेशीर मार्गाने कमवलेले आहेत असं त्याला दाखवायचंय. मग त्याच्या काय त्या ठिकाणी टप्पे आहेत. आता सगळ्यात पहिला टप्पा काय तर लेअरिंगचा आहे, प्लेसमेंटचा आहे. बघा,
प्लेसमेंटचा आहे. ओके, प्लेसमेंट म्हणजे काय? प्लेसमेंट म्हणजे बेकायदेशीर मार्गानं कमवलेला पैसा. प्लेसमेंट म्हणजे बेकायदेशीर मार्गानं कमवलेला पैसा जो तुम्ही बेकायदेशीर मार्गानं कमवलेला आहे तो वित्तीय संस्थेमध्ये प्लेस करणे. बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थांमध्ये टाकणे किंवा ठेवणे. ओके, सगळं शांत पद्धतीने बघा, तुम्हाला प्रॉपर गोष्टी समजणार आहेत. वित्तीय संस्थांमध्ये टाकणे. ओके, आता मी सगळं तुम्हाला पायऱ्या सांगतो, नंतर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. प्लेसमेंट ही पहिली पायरी आहे. ओके, स्टेज नंबर 1 प्लेसमेंट, की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थांमध्ये टाकणे. ओके, दुसरी पायरी बघा, लेअरिंग. लेअरिंग म्हणजे विविध स्तर. ओके, लेअरिंग म्हणजे काय तर वेगवेगळे स्तर. हा जो पैसा वित्तीय संस्थांमध्ये टाकलेला आहे, सगळा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का, नाही तर तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की काय समजत नाहीये. एकदा ह्या डेफिनेशन सांगितल्या नंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे त्यातून तुम्हाला पूर्ण क्लिअर होणार आहे. लेअरिंग, वित्तीय संस्थांमध्ये जो पैसा टाकला तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकांमधून फिरवणे. वेगवेगळ्या बँकातून का फिरवायचा आहे तर आपल्याला त्या पैशाचा जो मुख्य स्रोत आहे, ओरिजिन आहे, पैसा आला कुठून हे नाही समजलं पाहिजे. ओके, बघा आता पैशाचा मुख्य स्रोत, पैशाचा मुख्य स्रोत लपवण्यासाठी पैसा वेगवेगळ्या बँकेतून वेगवेगळ्या बँकेतून फिरवणे. ओके, ही दुसरी स्टेज आहे, दुसरा टप्पा आहे. आता शेवटचा टप्पा एक आहे तो म्हणजे इंटिग्रेशन. त्यानंतर आपण येऊ एक्झाम्पल कडे. इंटिग्रेशन तिसरा टप्पा. इंटिग्रेशन. ओके, आता ह्या टप्प्यामध्ये की तुमच्या खात्यावर काय होणार आहे तर पैसा कायदेशीररित्या तुमच्या खात्यावर पैसा येणार आहे. ओके, या टप्प्यात पैसा तुमच्या खात्यात किंवा पैसे साहिल जो आहे व्यक्ती, साहिलच्या खात्यात किंवा अकाउंटमध्ये, साहिलच्या बँकेत कायदेशीररित्या येतील. ओके, बघा, साहिलच्या खात्यात बँकेत कायदेशीररित्या. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला हे सांगितलं मी, आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल बघितल्याच्या नंतर तुम्हाला डेफिनेटली सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. डायरेक्टली जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिला असतं तर ह्याचा अर्थ समजला नसता. आता बघा, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की साहिल नावाचा एक व्यक्ती आहे, बरोबर. साहिल ह्यानं बेकायदेशीर मार्गाने काय केलं तर 10 करोड रुपये कमवले, 10 CR, बरोबर. आता सगळ्यात पहिली पायरी बघा काय आहे. सगळ्यात पहिली पायरी, जो पैसा आहे
जो पैसा आहे सगळ्यात पहिली पायरी काय, प्लेसमेंट, बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थांमध्ये टाकणे, ही सगळ्यात पहिली पायरी आहे. मग साहिलनं काय केलं बघा, आता लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो तुमचा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे किंवा बेकायदेशीर मार्गाने कमवलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने दाखवणे, ह्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट कंपन्या काम करतात. म्हणजे त्यांचा व्यवसायच आहे, हा कंपन्यांचा व्यवसायच आहे की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा कायदेशीर मार्गाने दाखवणे हा त्यांचा व्यवसायच आहे. ओके, आता साहिलनं काय केलं, त्या ठिकाणी ए या कंपनीला हायर केलं, तुम्ही काय करा, माझा पैसा काय करा, तर त्या ठिकाणी कायदेशीर करून द्या. ओके, आता सगळ्यात पहिली पायरी काय आपली, प्लेसमेंट आहे की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थांमध्ये प्लेस करणे. आता साहिल ही जी कंपनी आहे, ही कंपनी काय करेल, तर हवालाच्या मार्फत, हवाला मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलेला आहे. ओके, रील्स आहे आपल्या हवालाची, या संदर्भात थोडक्यात आता पण सांगतो. हवालाच्या मार्फत त्यानं उदाहरणार्थ स्विस बँकेमध्ये या ठिकाणी पैसा आणला, स्विस बँक. ओके, स्विस बँक, हवालाच्या मार्फत हा पैसा कुठं आला, स्विस बँकेत आला. बरोबर, आता बघा, अगोदर हवाला म्हणजे काय समजून सांगतो. हवाला म्हणजे पैशाची फिजिकल मुवमेंट न होता, पैशाची फिजिकल मुवमेंट न होता पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे. आता बघा, मी ए हा व्यक्ती आहे. ओके, ए हा व्यक्ती आहे, हा कुठला आहे, हा मुंबईचा आहे. मी वारंवार ही एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ओके, हा मुंबईचा आहे. आणि दुसरा बी आहे, हा दुबईचा आहे. बरोबर, हा कुठला आहे, तर हा दुबईचा आहे. एला त्या ठिकाणी दुबईला किती, त्याला तर 10 करोड रुपये पाठवायचे आहेत. एला, बीला, दुबईला 10 करोड रुपये पाठवायचे आहेत, परंतु तो त्या ठिकाणी विमानाने घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर, मग तो काय करेल, मुंबईमध्येच सी नावाच्या एजंटला भेटेल. सी नावाच्या एजंट जो की हवाला करतोय, हवालाची त्या ठिकाणी काय करतोय, त्याचा व्यवसायच आहे हवाला करणे. बरोबर, पैसा फिरवणे त्याचा व्यवसाय. तो सांगेल की मला, हे सांगेल मला बीला पैसा दुबईला पाठवायचा आहे, सी कडे जाईल, सी कडे 10 करोड रुपये देऊन टाकेल. बरोबर आहे, सी काय करेल, त्या ठिकाणी डीला, डी हा कुठं आहे, हा दुबईमध्ये आहे, हा त्या ठिकाणी काय करेल, त्याला कॉल करेल की बाबा, कॉल करेल की मला मुंबईमध्ये ए नावाच्या व्यक्तीने 10 करोड रुपये दिले आहेत, तू काय कर, दुबईमध्ये बी नावाच्या व्यक्तीला 10 करोड रुपये देऊन टाक. ओके, मधलं काय असेल कमिशन, तर त्या ठिकाणी ते कट करतील किंवा वेगळ्या पद्धतीने कमिशन त्यांना देतील. सो पैसा इच्छित स्थळी पोहोचला, पैसा कुठं पाठवायचा होता, बीला पाठवायचा होता, बी पैसे पाठवायचे होता, एला बी पैसे 10 करोड रुपये पाठवायचे होते, ते पोहोचले. पैशाची फिजिकल मुवमेंट झालेली नाही, म्हणजे मुंबईचा पैसा दुबईला, त्या ठिकाणी ज्या नोटा मुंबईमध्ये होत्या त्याच नोटा दुबईमध्ये पोहोचल्या का, नाही पोहोचल्या. त्यानं सांगितलं की तुझ्या पैसे असलेला पैसा दे, त्याने काय सांगितलं, तुझ्या पैसे असलेला पैसा बीला देऊन टाक. ओके, डीला सांगितलं की तुझ्या पैसे असलेला पैसा बीला देऊन टाक. म्हणजे पैसा जो इथं होता तो इकून तिकडे गेला नाही, परंतु पैसा इच्छित स्थळी पोहोचला. ओके, म्हणजे पैशाची फिजिकल मुवमेंट झालेली नाही, नो फिजिकल मुवमेंट ऑफ द मनी, तरी सुद्धा पैसा इच्छित स्थळी पोहोचलेला आहे. म्हणजे काय, तर ह्याला आपण म्हणतो हवाला. ह्याला काय म्हणतो, हवाला. ओके, तुम्ही वेगवेगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही ह्या सगळ्या संकल्पना, हवाला वगैरे काय सगळं बघितलेलं असेल. ओके, आय होप तुम्हाला हवाला काय समजलेलं आहे. आता पुढे बघा, आता आपल्या मुख्य विषयावर येऊ. तुम्हाला हवाला जर समजून सांगितलं नसतं तर तुम्हाला पुढची संकल्पना नीट समजली नसती. आता साहिलला काय करायचंय, तर बेकायदेशीर मार्गाने कमवलेले 10 करोड रुपये हे कायदेशीर मार्गाने कमवलेले दाखवायचे आहेत. सगळ्यात पहिली पायरी काय, तर प्लेसमेंट आहे. प्लेसमेंट म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थेमध्ये प्लेस करणे. आता वित्तीय संस्था काय, स्विस बँक आहे. स्विस बँक म्हणजे काय, वित्तीय संस्था आहे. ओके, या वित्तीय संस्थेमध्ये पैसा प्लेस करावा लागेल, कोणाला, साहिलला. परंतु आता हा साहिल कुठला आहे, साहिल मुंबईचा आहे, उदाहरणार्थ मुंबईचा आहे. आता त्याला त्या ठिकाणी स्विस बँकेमध्ये पैसा न्यावा लागेल. बरोबर, तो कसा पाठवणार आहे, तर हवालाच्या मार्फत. कशाच्या मार्फत, हवालाच्या मार्फत साहिल त्या ठिकाणी मुंबईवरनं स्विस बँकेमध्ये पैसा त्या ठिकाणी प्लेस करेल. आता स्विस बँक जे आहे, लक्षात ठेवा, स्विस बँकेचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या अकाउंट होल्डरची माहिती स्विस बँक सहजासहजी दुसऱ्याला कोणाला देत नाही. जरी त्या ठिकाणी सरकारनं प्रेशराईज जरी केलं तरी आपल्या अकाउंट होल्डरची माहिती स्विस बँक कोणाला देत नाही. आता पहिली पायरी काय, तर त्या ठिकाणी इथं पैसा वित्तीय संस्थेमध्ये प्लेस झाला. वित्तीय संस्थेत प्लेसमेंट, वित्तीय संस्थेत प्लेसमेंट, पहिली पायरी पूर्ण झाली आपली. ओके,
10 करोड रुपये काय झाले तर वित्तीय संस्थेमध्ये प्लेस झाले. कशाच्या मार्फत? हवालाच्या मार्फत. आणि ए कंपनी काय करते तर त्या ठिकाणी त्यांचा व्यवसायच तो आहे की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा कायदेशीर मार्गाने करून देणे. ओके, मधलं ते कमिशन जे आहे ते कमिशन घेतात, 1-2% रुपये कमिशन घेतात. आता पहिली पायरी आपली पूर्ण झाली बघा. परत मी पायऱ्याकडे तुम्हाला घेऊन जातो. काय आहे की बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा वित्तीय संस्थांमध्ये टाकणे. मग वित्तीय संस्था कोणती होती तर स्विस बँक. स्विस बँकेमध्ये साहिलनं किती टाकले? 10 करोड रुपये टाकले. पहिला टप्पा पूर्ण झाला. आता दुसरा टप्पा काय? लेअरिंग. लेयर्स म्हणजे काय? वेगवेगळे स्टर्स, बरोबर ना? लेअरिंग. आता ह्यात काय? पैशाचा मुख्य स्रोत लपवण्यासाठी पैसा वेगवेगळ्या बँकेतून फिरवायचा. ओके, आता बघा, आता इथं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता स्विस बँकेमध्ये पहिला पैसा आला, पहिली पायरी पूर्ण झाली. दुसरी लेअरिंग, पैशाचा मुख्य स्रोत लपवण्यासाठी पैसा वेगवेगळ्या बँकेतून फिरवणे. आता बघा, ही स्विस बँक आहे, बरोबर. आता स्विस बँकेतून काय केलं तर बहामासला काय केला? बहामास एक राष्ट्र आहे. ओके, बहामास मध्ये काय केलं तर एक एक्स नावाची कंपनी ओपन केली. कोणती? एक्स नावाची एक्स कंपनी ओपन केली. आता ही कंपनी कशी असणार आहे मित्रांनो तर ही फेक कंपनी असणार आहे किंवा शेल कंपनी असणार आहे. शेल कंपनी म्हणजे काय तर फेक कंपनी. शेल कंपनी म्हणजे काय तर फेक कंपनी, बरोबर. फक्त नावाला कागदावर त्या ठिकाणी तुमची कंपनी बहामास मध्ये आहे, वास्तवामध्ये किंवा रियालिटीमध्ये तुमची कंपनी नाही. ओके, मग एक्स कंपनीच्या खात्यावर त्या ठिकाणी इथून काय केले 10 CR रुपये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले. ओके, एक्स कंपनी कोणाची असणार आहे तरी साहिलच्या नावाचीच असणार ती एक्स कंपनी, बरोबर. आता एक्स कंपनीतून परत काय झालं तर त्या ठिकाणी एक पनामा नावाचं त्या ठिकाणी एक आयलँड नेशन आहे, पनामा. ओके, त्या पनामाला त्या ठिकाणी काय केलं तर तिथं पण एक वाय नावाची कंपनी ओपन केली. आता बघा, 2 वेगवेगळे देश आहेत. वेगवेगळ्या देशातून हा पैसा फिरवला जातोय. इथं पण त्या ठिकाणी वाय नावाची एक शेल कंपनी ओपन केली, बरोबर. वाय नावाची एक शेल कंपनी ओपन केली, बरोबर ना. इथं आपण काय आहोत, आपण दुसऱ्या स्टेजमध्ये आहोत. त्याला आपण काय म्हणतो लेअरिंग. काय म्हणतो? लेअरिंग म्हणजे पैसा हा वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या बँकेतून फिरवणे. कशासाठी तर पैशाचा मुख्य स्रोत, ओरिजिन ऑफ द मनी हा लपवायचा आहे आपल्याला. पैशाचा मुख्य स्रोत लपवायचा आहे. ओके, सो इथं त्या ठिकाणी बहामास मधून त्या ठिकाणी काय बहामासमध्ये एक्स कंपनी ओपन केली जी शेल आहे. शेल कंपनी आहे, खोटी कंपनी आहे, फक्त कागदावर आहे, रियालिटीमध्ये ती कंपनी नाही. त्या ठिकाणी त्या कंपनीतून परत ह्या कंपनीत पैसा पाठवला लोनच्या स्वरूपात की बाबा वाय कंपनीनं काय केलंय तर वाय कंपनीनं एक्स कंपनीकडनं लोन घेतलेलं आहे, बरोबर. आता पनामा बहामास ह्याच देशामध्ये ह्या कंपन्या का ओपन करायच्या किंवा का ओपन केल्या जातात तर ह्यांच्यासाठी एक टर्म बघा, टर्म आहे, एक संज्ञा आहे टॅक्स हेवन कंट्रीज. टॅक्स हेवन कंट्रीज म्हणजे काय तर ह्या ठिकाणी खूप कमी टॅक्स लावलेले असतात. तुमच्या व्यवसायावर, तुमच्या वैयक्तिक करावर ह्या ठिकाणी खूप कमी टॅक्सेस असतात. त्यामुळे ह्या देशातून त्या ठिकाणी पैसा फिरवायचा. ह्या देशांचं अजून एक वैशिष्ट्य काय मित्रांनो तर यांच्या देशामध्ये जे हे इलिगल कारभार सुरू आहेत, हे इलिगल कारभाराबद्दल हे दुसऱ्या देशांना कधीच माहिती देत नाहीत. दे विल नेव्हर कोऑपरेट विथ द अदर कंट्रीज. का? कारण की त्यांची अर्थव्यवस्था ह्याच्यावर सुरू आहे. ह्यातून जो पैसा मिळतोय ह्याच पैशावर त्यांची अर्थव्यवस्था सुरू आहे, बरोबर. आता पैसा कुठे गेला? पनामामध्ये गेला. ओके, आता पनामामधून परत त्या ठिकाणी भारतामध्ये त्या ठिकाणी झेड नावाची कंपनी ओपन केली. हिचं प्रॉपर ऑफिस वगैरे असेल. का? कारण की हे भारतामध्ये आहे, इथं इन्क्वायरी होऊ शकते, चेकिंग होऊ शकते. ओके, ही ठिकाणी प्रॉपर ऑफिस वगैरे ओपन केलं. तुमचं शेल कंपनीचं आहे परंतु इथं ऑफिस प्रॉपर ऑफिस काय केलं तर ओपन केलं गेलं. ओके, आता ही जी झेड कंपनी आहे किंवा ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत या साहिलच्या रिलेटिव्हच्या नावानं असणार आहेत, भावाच्या नावानं असणार आहेत, बहिणीच्या नावानं असणार आहेत, आईच्या नावानं असणार आहेत, वडिलांच्या नावानं असणार आहेत, बरोबर. सो भारतामध्ये त्या ठिकाणी काय केलं भावाच्या नावावर त्या ठिकाणी कंपनी ओपन केली. भावाच्या नावानं कंपनी, बरोबर. आता बघा, ही जी वाय कंपनी आहे या वाय कंपनीकडून झेड कंपनीने भारतामध्ये साहिलच्या भावानं काय केलं 10 करोड रुपयाचं काय केलं लोन घेतलं.
आता ही 10 करोड रुपये मी अमाऊंट सेम ठेवते बरं का, कारण की मधल्या टप्प्यामध्ये पर्सेंटेज कट होणार आहेत, मग असं कन्फ्युज करा की शेवटपर्यंत 9 करोड रुपये त्या ठिकाणी राहिले. 10 करोड रुपये काय झालं तर पनामामधून त्या ठिकाणी भारतामध्ये झड कंपनी जी की साहिलच्या भावाची आहे त्या कंपनीने काय केलं, 10 करोड रुपये लोन घेतलं, वाय कंपनीकडनं घेतलं, भारतामध्ये झड कंपनी घेतलं. आता ह्या ठिकाणी झड कंपनीच्या अकाउंटवर खात्यावर पैसे आले. कशावर आले? खात्यावर पैसे आले. आता बघा, जर लोनच्या स्वरूपात जर त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये म्हणजे साहिलच्या खात्यामध्ये किंवा साहिलच्या भावाच्या खात्यामध्ये लोनच्या स्वरूपात जर पैसे आले तर ते कायदेशीर झाले. काय झाले? कायदेशीर झाले. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीकडनं जर त्या ठिकाणी उदाहरणार्थ बजाज फायनान्स असेल किंवा महिंद्रा फायनान्स असेल, ह्या फायनान्समधून तुम्ही जर त्या ठिकाणी 1, 2, 3 लाख रुपये लोन घेतलं तर तुमच्या खात्यावर ते कायदेशीर दृष्ट्या आलेले आहेत. समजतं का तुम्हाला? आता ह्या ठिकाणी काय झालं, शेवटचा टप्पा आहे इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन आपण जो बघितलं होता, म्हणजे ह्या ठिकाणी पैसा प्रॉपर खात्यावर आलेला आहे. बरोबर, तुमच्या खात्यावर काय झाले, पैसे आले. साहिलच्या भावाच्या नावावर काय झाले, ती कंपनी म्हणजे त्या कंपनीमध्ये जी झड कंपनी आहे त्या झड कंपनीमध्ये त्या ठिकाणी 10 करोड रुपये लोनच्या स्वरूपात आले. आता लोनच्या स्वरूपात आले म्हणजे काय, तर ते कायदेशीर झाले. बरोबर ना? समजतं का तुम्हाला? इथून जो पैसा प्लेस केला होता तो एवढा फिरत इथं आला, साहिलच्या भावाच्या नावावर जी कंपनी आहे झड कंपनी, त्या कंपनीवर तो पैसा 10 करोड रुपये लोनच्या स्वरूपात आला. आता मला सांगा, तुम्ही लोनच्या स्वरूपात पैसा आला, बरोबर, आता तो पैसा तुम्ही कसा वापरणार आहात ह्यावर सरकार निर्बंध लादू शकत नाही. तर सरकार तुम्हाला सांगू शकत नाही की पैसा कसा वापरा म्हणून. बरोबर, आता हा पैसा इंटिग्रेशन जे आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. ओके, आता हा पैसा कसा वापरायचा हे टोटली त्या ठिकाणी डिपेंड ऑन द साहिल किंवा साहिलचा जो भाव आहे ते ठरवणार की पैसा कसा वापरायचा. बरोबर, सरकार तुमच्या निर्बंध लादू शकत नाहीत. आता हा पैसा त्या ठिकाणी परत बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला जातो. हा पैसा परत काय, तर बेकायदेशीर कृत्यासाठी. बेकायदेशीर कृत्यासाठी मग त्या ठिकाणी काय असणार आहे, तर परत अंमली पदार्थांची तस्करीसाठी हा पैसा वापरला जाणार आहे. बरोबर, परत अंमली पदार्थांची तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी किंवा गायींची तस्करी. भारत बांगलादेश सीमेवर प्रामुख्याने गायींची तस्करी होते. भारतामधून मोठ्या प्रमाणात गायींची त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये काय केली जाते, तर तस्करी केली जाते. गायींची तस्करी असेल, मानवी अवयवांची असेल, मानवाची असेल, ह्यासाठी हा पैसा काय केला तर वापरला जाणार आहे. किंवा राजकारणाला फंडिंग करण्यासाठी, वेगवेगळ्या पक्षांना फंडिंग करण्यासाठी. आता ह्या जी तस्करी तुम्ही करताय, हे जो त्या ठिकाणी जो पैसा वापरताय, ह्या पैशातून परत दुसरा पैसा जनरेट होणार आहे. जर समजा साहिलनं काय केलं तर हा पैसा त्या ठिकाणी ड्रग्सच्या तस्करीसाठी वापरला, तर ड्रग्सची तस्करी केली म्हणजेच काय, जर त्यांनी त्या ठिकाणी 5 करोड रुपये गुंतवले किंवा 10 करोड रुपये जे खात्यावाले होते ते ड्रग्सची तस्करी केली तर डेफिनेटली त्याला 20 करोड रुपये त्यातनं मिळणार आहेत. म्हणजे फायदाच होणार आहे ना. मग ह्या बेकायदेशीर कृत्य करून काय करणार, तो पैसा कमवणार आहे. काय कमवणार आहे? पैसा कमवणार आहे. बरोबर ना? बेकायदेशीर कृत्य करून जे पैसे कमवणार आहे, बेकायदेशीर कृत्य करून कमवलेला पैसा म्हणजेच बेकायदेशीर पैसा. म्हणजेच काय, तर बेकायदेशीर पैसा. आता परत साहिलकडे किती आले, 10 करोड रुपये गुंतवले, अंमली पदार्थांची तस्करी केली, आता परत आता त्याच्याकडे किती आले, तर 20 करोड रुपये आले. आता हे 20 करोड रुपये परत तो काय करेल, तर स्विस बँकेमध्ये टाकेल. परत स्विस बँकेमध्ये कुठं, तर बहामास. हे चक्र कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. हे चक्र काय, तर कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. आय होप तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. ह्याला आपण मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतो मित्रांनो. अजून वेगवेगळे मार्ग आहेत. पैसा कॅश मध्ये स्वीकारायचा. ओके, अजून वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, तर पैसा हा कॅश मध्ये स्वीकारायचा. पैसे कॅश स्वरूपात घ्यायचे. कॅश मध्ये घेतल्यानंतर काय होणार आहे, तर रेकॉर्ड राहणार नाही की पैसा तुमच्याकडे किती आला. बरोबर ना? पैसा कॅश स्वरूपात घ्यायचा म्हणजे त्याची तुम्हाला जीएसटी भरायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, कर चुकवेगिरी केली म्हणजे त्या ठिकाणी काय, तर तो बेकायदेशीर मार्गानेच पैसा झाला. दुसरी गोष्ट काय, तर शेतीचं उत्पन्न दाखवायचं. आपल्या देशामध्ये काय, तर शेतीवर काय, तर कर लादला जात नाही. देशामध्ये शेतीवर कर, शेतीच्या उत्पन्नावर कर लादला जात नाही. म्हणजे काय, तर तुम्ही बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवला तर तो शेतीच्या उत्पन्नातून दाखवायचा. बरोबर ना? शेतीचे उत्पन्न दाखवायचे. असं पण खूप सारे राजकारणी करतात देशामध्ये, शेतीचे उत्पन्न दाखवणे. बरोबर आहे. अजून एक प्रकार आहे स्मर्फिंग.
स्मर्फिंग म्हणजे काय की बाबा तुमच्याकडे त्या ठिकाणी किती आहेत, उदाहरणार्थ साहिलच एक्झाम्पल घेऊ आता, उदाहरणार्थ साहिलकडे किती आहेत तर 20 लाख रुपये आहेत, बरोबर ना. सर साहिलनं एकदम जर त्याच्या खात्यावर 20 लाख रुपये टाकले तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, जे GST असेल, ह्यांना त्या ठिकाणी अलार्म पोहोचणार की ह्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले, तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, हिशोब द्यावा लागणार आहे, बरोबर ना. मग हे 20 लाख रुपये काय करायचे, मल्टिपल खात्यामध्ये डिपॉझिट करायचे, बरोबर. तुमचे मित्र असतील, तुमचे भाऊ असतील, तुमच्या बहिणी असतील, त्यांच्या खात्यावर काय करायचे तर 3-3 लाख रुपये करून त्या ठिकाणी डिपॉझिट करायचे, 3 लाख 4 लाख. ओके. सो हे 20 लाख रुपये त्यांच्या खात्यात 3-3, 4-4 लाख रुपये जर गेले तर त्या ठिकाणी काही कसल्या प्रकारचा धोका त्यांना नाही. सो ही एक त्या ठिकाणी काय मनी लॉन्ड्रिंगची पद्धतच आहे, म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कमवलेला पैसा या ठिकाणी कायदेशीर मार्गाने आपल्याला दाखवायचा आहे. आता ह्याच्यावर शासन काय करते तर शासनाचा एक PMLA ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, बरोबर. बेकायदेशीर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. सो हा जो आहे 2002चा कायदा आहे. या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी बेकायदेशीर मार्गाने पैसे कमवले आणि जर त्या ठिकाणी तो कायदेशीर करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, तो सापडला तर त्याची पूर्ण जी काही संपत्ती आहे ती संपत्ती काय केली जाते तर जप्त केली जाते. त्यानंतर फरार आर्थिक गुन्हेगार कायदा एक आहे 2018चा. त्या कायद्याच्या अंतर्गत जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी इथं गुन्हा केला आणि तो बाहेर देशामध्ये गेला आणि बाहेर देशामध्ये तो आसरा घेतोय, उदाहरणार्थ त्या ठिकाणी विजय मल्ल्या, नीरव मोदी आहे, तर त्यांची भारतामधली सगळी संपत्ती काय केली जाणार आहे तर जप्त केली जाणार आहे 2018च्या कायद्याअंतर्गत. ओके. सो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण टॉपिक हा महत्त्वाचा टॉपिक समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल. आवडला तर नक्कीच मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.